दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवरून आता पवारांनी देखील चांगला समाचार घेतलाय। तर पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज असल्याचं म्हटलंय। तर दानवेंनी फुटबॉलमध्ये असायला हवं होतं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। असायच्या पक्षामध्ये सहकार्यांना कसं वागवलेलं असतं त्याचं लक्षण आहे. असं काही सांगायचं. सत्तेचा माज आहे, तो माज उतरवलाच पाहिजे। कार्यकर्त्याला लाथा मारतील, ओबीसीना कुत्रा म्हणतील, मराठा थोडेसे आहेत त्यांची गरज नाही आम्हाला। मग आता यांना कोणाची गरज राहिलेली नाहीये, यांना स्वतःच्या मताने निवडून येऊ द्या आणि जनतेने सगळे महाविकास आघाडीला मतदान करावं। हो, ते चुकीच्या ह्याच्यात ते फुटबॉलमध्ये असायला पाहिजेत खरं तर। पण एक नक्की बघा, कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत असतात आणि कार्यकर्त्यांचा आदर झालाच पाहिजे, सन्मान झालाच पाहिजे। असं कोणतरी फोटोमध्ये येतं म्हणून लाथ मारणं, धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे? आणि ह्याच भाजपच्या तर कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपला निवडून द्यायचं का। दरम्यान दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवरून आता पवारांनी देखील चांगला समाचार घेतलाय। तर पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज असल्याचं म्हटलंय। तर दानवेंनी फुटबॉलमध्ये असायला हवं होतं असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। असायच्या पक्षामध्ये सहकार्यांना कसं वागवलेलं असतं त्याचं लक्षण आहे. असं काही सांगायचं. सत्तेचा माज आहे, तो माज उतरवलाच पाहिजे। कार्यकर्त्याला लाथा मारतील, ओबीसीना कुत्रा म्हणतील, मराठा थोडेसे आहेत त्यांची गरज नाही आम्हाला। मग आता यांना कोणाची गरज राहिलेली नाहीये, यांना स्वतःच्या मताने निवडून येऊ द्या आणि जनतेने सगळे महाविकास आघाडीला मतदान करावं। हो, ते चुकीच्या ह्याच्यात ते फुटबॉलमध्ये असायला पाहिजेत खरं तर। पण एक नक्की बघा, कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करत असतात आणि कार्यकर्त्यांचा आदर झालाच पाहिजे, सन्मान झालाच पाहिजे। असं कोणतरी फोटोमध्ये येतं म्हणून लाथ मारणं, धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे? आणि ह्याच भाजपच्या तर कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की पुन्हा एकदा भाजपला निवडून द्यायचं का।